पश्चिम आशियावर पुन्हा एकदा युद्धाचं ढग। कुठल्याही क्षणी अमेरिकेचा इराणवर हल्ला। शनिवारी सुरू होणार इराणवर हल्ला। हर्षवर्धन सत्काळानंतर खासदार शाहू यांना टिपूचं कौतुक। महाराजांचा आदर्श घेऊन टिपू काम करत होता। खासदार शाहू छत्रपती यांचं कोल्हापुरात वक्तव्य। शाहू महाराजांना इतिहास ठाऊक नाही, भाजपनं थेटच सुनावलं। सहा 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची कॅनडाची तयारी। शरणार्थी नियमांचं पालन न केल्यास होणार कारवाई। नागपुरातच रचला गेला नितीन गडकरींच्या बदनामीचा कट। भाजपकडून नागपूर सायबर पोलिसात तक्रार नोंद। राज्यसभा आणि विधान परिषद ठाकरेंनाच हवी। काँग्रेसच्या ज्येष्ठांना आदित्य ठाकरेंकडून आव्हान। एआय परिषदेत अंबानीही। पंतप्रधान मोदींच्या हस्ते एआय चर्चा सत्राचं पार पडलं उद्घाटन। एआयचं लोकशाहीकरण गरजेचं। पंतप्रधानांनी मांडली स्पष्ट भूमिका। कृत्रिम प्रज्ञेच्या मानव रूपरेषेची केली मांडणी। सर्वोच्च न्यायालयानं राज्यांना फटकारलं। रेवड्या थांबवा, रोजगार वाढवा, टोचले काम। देशहित गहाण ठेवून अमेरिकेबरोबर व्यापार करार। काँग्रेसच्या सचिन पायलटांचा केंद्रावर हल्लाबोल। राहुल गांधींसह 25 खासदारांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारा जेरबंद। धमकीखोराला राजस्थानच्या कोटामधून केलं अटक। पोलिसांची कारवाई। बॉलिवूड नंतर बिश्नोई गँगचा नेत्यांवर डोळा। आता खंडणी वसुलीसाठी भाजप पदाधिकाऱ्याला धमकी। माझ्यामुळे दादांना उशीर झाल्याचा आरोप दुर्दैवी। शेतकऱ्यांच्या धान खरेदीबाबत दादांना फोन केला होता। प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। रोहित पवार यांच्यावर कुणीही हल्ला करणार नाही। छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंचा दावा फेटाळला। शिंदेंच्या महापौर पदावर भाजपचा डोळा। मुंबई वगळून इतर ठिकाणी मागणार 1.25 वर्ष महापौर पद। भिवंडीच्या राजकारणात काँग्रेस सतर्क। भाजपाचा पाठिंबा न घेणार ना देणार। काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाची भूमिका। बडनेरा वस्तीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश। स्टिंग ऑपरेशन करत बोगस डॉक्टरांचं बिंग फोडलं। अनेक औषधं आणि शस्त्रक्रियेचं साहित्यही केलं जप्त। आजपासून राज्य बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात। राज्यातील 16,15,489 विद्यार्थी देणार परीक्षा। झिम्बाब्वेनं श्रीलंकेला घरच्या मैदानावर दिला पराभवाचा धक्का। कर्णधार सिकंदर रझाची इनिंग ठरली सामन्याचा टर्निंग पॉइंट।